सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा आपण जातोय बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात 501 स्पोर्ट्स आयोजित आझादी चषकातील सर्व आयोजकांसाठी मित्रांनो, कारण त्यांच्यामुळेच ही स्पर्धा आपल्याला एवढी भव्य दिव्य असे पाहायला मिळाली. खरं तर गेले 2 दिवस ही स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेचं बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण जातोय. प्रथमतः मी आमंत्रित करतोय कोडोली किंग संघाचे कर्णधार राहुल भोसले यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपल्यासोबत आहेत राहुलजी. कुठं वाटतंय की आपण थोडंसं कमी पडलो, कारण शेवटपर्यंत चांगली धडपड चालू होती. आजच्या दिवसामध्ये आज दिवस जो आहे तुमच्या संघाचा होता आणि शेवटच्या क्षणी थोडीशी मागं पडलाय, काय वाटतंय? थोडंसं बॉलच दिसलं नाहीत आम्हाला शेवटच्या मॅचला. म्हणजे अंधार पडलेला आणि त्यांच्या इनिंगच्या वेळी बरोबर उजेड आला. थोडा तो डिस्टर्ब झाला. बॉलिंग पण त्यांची चांगलीच होती. सगळ्यांनी शॉर्टअप वगैरे व्यवस्थित टाकलेत. फक्त हेच आहे की काय म्हणतात, एवढं होऊन पोरं आमची जिंकली त्यातच झालं सगळं. काय ते प्लस मायनस असतं. नक्कीच क्रिकेट म्हणलं की हार जीत होतेच, त्याच्यात मात्र शंका नाही. पण आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर तुमच्या संघाकडून असा कोणता फलंदाज होता की खरोखर त्याच्याकडून ती कामगिरी अपेक्षित नव्हती आणि अपेक्षित झाली आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला विजयी करून दिलं? अपेक्षित असं एक सुद्धा प्लेअर नाही माझ्यामध्ये. सगळ्यांच्याकडनं अपेक्षा हे असणारच आहे, कारण की सगळे 17, 18, 20, 21 वर्षाची पोरं आहेत. कारण की त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवायची नाही तर मग ठेवायची कोणाकडून? त्या क्वालिटीची पोरं आहेत, तयार व्हायला लागलेत आणि एक 2-3 वर्ष त्यांच्या मागं दिले की ते नाव करतील 100%. आता बघायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये तुमचा जलवा खूप चाललाय. काय नेमकं सकाळी खाऊन आला होता आणि काय मनामध्ये होतं, कुठला राग एवढा काढला आज? नाही राग असं काही नाही. फक्त डोक्यात एकच ठेवून होतं की पुढची टीम आयकॉन वगैरे काय नसते, कारण की आपल्या हातात बॅट असते, आमच्या बॉलरांच्या हातात बॉल असतो. पोरांना पण मी तेच सांगतो की कधी तर वेळ येते, कधी तर दिवस असतोय. तो दिवस आपण चांगला खेळून काढला की ती सगळं आपल्या पद्धतीनंच चालू राहते. आणि अशा बरेच ठिकाणी आम्ही चांगल्या टीमला मारलेत. पन्हाळ्यावर पण आम्ही सगळे एकत्र असतो गावाची टीम, त्यावेळी पण 2-3 वेळा आम्ही कोल्हापूरच्या चांगल्या टीमला मारले. त्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या टुर्नामेंटसाठी देखील असतील आणि छान आपल्या शब्दामध्ये आपल्या मित्रांना देखील चांगला उत्साह वाढवला, त्याबद्दल आपलं देखील मनापासून धन्यवाद आणि तुमच्या संघाला माझ्याकडून ऑल दी बेस्ट. त्यानंतर मी आमंत्रित करतोय MJ स्पोर्ट्स संघाचे कर्णधार अभि दबडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर वरती यायचंय. रणजित सलगर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. जोरदार टाळ्या. काय बोलाल रणजितजी? चेहऱ्यावरती तरी हसू दिसलंय. आता दिसतंय का हे बघा उंचीवरती? मागे या थोडं, अजून पुढे येऊ. हे बघा आता दिसतील. हा रणजितजी, मॅच तर जिंकले. वाटलं होतं आपण जिंकल असं आज फायनल? हो 100% आम्हाला वाटत होतं, कारण की आमचे बॅट्समन पण चांगले होते. पहिला आयोजकांचं स्वागत, कारण की त्यांनी आम्हाला व्यासपीठ इथं खेळायला दिलं, त्याबद्दल त्यांचं स्वागत. परत आमचे ओनर हे जगताप सर यांचं पण स्वागत आहे. त्यांनी आम्हाला खेळायला इथं संधी दिली आणि आमचे प्लेयर सगळे चांगले खेळलेत आणि विजय सर पण आम्हाला प्रोत्साहन करत असतात. विजय कुंभार सर ते पण आम्हाला हे करतात आणि प्लेयर आमचे सगळे चांगलेच खेळले. नक्कीच प्लेयर तर चांगले खेळलेत, परंतु कोणाकडून अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात? कोणत्या खेळाडूकडे अशा अपेक्षा होती? त्यामध्ये तनिक्ष होते, तनिक्षनं पण चांगलेच खेळले. आदित्य होता, बरोबर आमचे ओमकार खामकर होते, अनिल माळी होते, सगळेच होते चांगले, पण त्यांना चान्स मिळाला नाही. वरचेच आमचे फिनिश करत होते. काल जिंकून गेलाय आणि त्याच्यानंतर सेमीफायनल जिंकून गेल्यानंतर आता फायनलचं तिकीट कालच बुक केलं होतं. काय रणनीती ठरवली होती सुरुवातीला यायच्या अगोदर? आम्ही फर्स्ट बॅटिंगच करणार होतो. टॉस फोडून आम्ही बॅटिंगच करणार होतो. टॉस काय आमच्या बाजून झाला नाही. परत आम्ही फिल्डिंगमध्ये गेल्यावर आम्ही कमीत कमी रन्समध्ये आवळायचं आम्ही प्लॅनिंग केलं आणि ते आम्हाला सक्सेस झालं. येस, टॉस हारलाय परंतु या ट्रॉफीवरती नाव कोरलंय. अभिनंदन असेल रणजितजी सलगर, आपलं देखील मनापासून अभिनंदन. आपल्या दोन्ही टीमचं अभिनंदन असेल. यानंतर मी विकेदादांना विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचंय. या पटकन. खरं तर या टुर्नामेंटबद्दल काय बोलाल? कारण गेली 2 दिवस ही टुर्नामेंट भरवली जाते.
आझादी चषकाचा हा रुबाब आपल्याला पाहायला मिळतोय. हे एवढं छोटं मैदान आणि याच्यावरती चांगल्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलंय. त्या नियोजनाबद्दल आणि आयोजनाबद्दल काय बोलाल? एक नंबर नियोजन झालं आहे. पहिल्यांदा राहुलचा आम्हाला फोन आला की असं असं आम्ही टुर्नामेंट ठेवतो आहे आणि तुमची टीम आम्हाला द्या. आम्ही म्हटलं बाबा ठीक आहे घे. काय करणार असतो आम्ही पहिल्यांदा तिने काहीतरी मागं पुढं केल्या, परत आम्ही परत ॲडजस्ट केलं. बरं ठीक आहे झालेलं झालं. पण एक नंबर आयोजन झालं, एक नंबर टुर्नामेंट झालेली. येस सर, थँक्यू सो मच. आता टीम पण जिंकली. अगोदर आल्याच सांगितलं होतं की आम्ही जिंकणार आहोत आणि ते तुम्ही जो शब्द दिला होता तो देखील या ठिकाणी तुमच्या खेळाडूने देखील पाळलाय. कोणत्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा होती? तसं काय नाही, मला सगळ्यांच्याकडनंच अपेक्षा आहेत आणि इथून पुढं मला त्यांच्याकडनंच अपेक्षा राहणार आहेत. कारण तीच माझ्या पाठीमागं आहेत, मीच त्यांच्या पुढं उभा आहे आणि मी त्यांना घेऊन जाणार आहे सगळीकडे आणि त्यांना मीच खेळवणार आहे. एक जिद्द ठेवली मी. यस, तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो. एकदा जोरदार टाळ्या विकेंडसाठी देखील होऊन जाऊ द्यात. यानंतर फक्त आपण जातोय पुढच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे. अर्थातच या स्पर्धेतील शेवटच्या सामन्याचा सामनावीर ठरतोय अर्थातच MJ वाटारचा आदित्य जाधव. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण शेवटच्या सामन्याचा सामनावीर आदित्य जाधव. आदित्य जाधव, काय बोलशील? कारण शेवटचा सामना होता, बोलायचं आहे. आपलं चुकलं तर आपल्यालाच इथं चुकीला माफी आहे सगळ्यांना. काय बोलशील? शेवटचं काय टार्गेट होतं? सर आम्ही टॉस जिंकून बॅटिंगच करणार होतो, पण टॉस हारलो आणि फिल्डिंग घेतली. आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्या बॉलरांचं मी आभार मानतो की त्यांनी एक नंबर बॉलिंग केली. कारण टुर्नामेंट काय असते बॅट्समनच्या ह्याच्यावर नसते. जिथं बॉलर ज्या टीममध्ये आहेत बॉलरच कारण टुर्नामेंट जिंकून देऊ शकतो. बॅट्समन एक मॅच जिंकल पण बॉलर आहे ना की टुर्नामेंट जिंकून शकतो. नक्कीच नक्कीच. आणि आता आपल्याला सामनावीरचा पुरस्कार देखील मिळतोय. काय आनंद आहे, काय बोलशील या शब्दात? पहिलं तर मी MJ सरांचं आभार मानतो की त्यांनी मला बोलवलं खेळायसाठी आणि सामनावर भेटते तर खुश आहे. ऑल द बेस्ट आणि खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करतो, स्वप्नीलजी चोपडे साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जातोय सामनावीरचा पुरस्कार. आदित्यसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच चोपडे सर. यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच 21,000 रुपये आणि त्याचबरोबर 501 रुपयाचं पारितोषिक जाते अर्थातच किंग कोडोली किंग. एकदा जोरदार टाळ्या कोडोली किंगसाठी. कोडोली किंग संघाला विनंती करतो की आपण 21,000चं कॅश प्राईज आणि त्याचबरोबर भव्य अशी ट्रॉफी द्यायची आहे. आणि सांगू इच्छितो की बेस्ट फलंदाज आणि बेस्ट गोलंदाज फक्त नावं जाहीर करतोय, त्यांच्यासाठी ट्रॉफी नाहीये, ही सूचना लक्षात ठेवा. या स्पर्धेतील बेस्ट फलंदाज आदित्य जाधव कोडोली किंगचा ठरलाय आणि त्याचबरोबर बेस्ट गोलंदाज MJ वठारचा आदित्य जाधव आणि बेस्ट गोलंदाज संतोष कोडोली किंगचा ठरलाय. तर दोघांचंही एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि ही ट्रॉफी चमचमणारी ट्रॉफी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात कोडोली किंग संघासाठी. मित्रांनो, सेलिब्रेशन थोड्याच वेळात होईल. या स्पर्धेतील दुसरा अर्थातच 21,501 रुपये कॅश प्राईज आणि त्याचबरोबर मान्यवरांच्या शुभ हस्ते दिली गेलेली ही चमचमणारी ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या कोडोली किंग. यानंतर या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब दिला जातोय अर्थातच मालिकावीर. आणि मालिकावीर ठरतोय ज्याच्या बॅट मधून धुव्वाधार कालचा दिवस गाजवल्यानंतर आजच्या दिवसा देखील त्यानं पाडलाय, चमचमती ट्रॉफी दिली आणि त्याच्याकडे दिला जातोय अर्थातच तनिष्क. MJचा हा तनिष्क ठरतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच मालिकावीर. काय बोलशील?
मी जिथं आलोय तिथं खेळाडू बोलणारच, 2 शब्द असं ना बोलायला मिळणारच. काय बोलशील, कारण कालच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग झाली होती, चांगल्या पद्धतीने खेळलायस. आजच्या दिवसामध्ये काय रणनीती ठरवली होती? असं काय नाही, क्रिकेट आहे आणि चांगलं खेळायसाठी प्रॅक्टिस देखील लागते आणि प्रॅक्टिस करून चांगली बॅटिंग व्हावी. आणि तुझ्या मित्रांना देखील काय सांगशील, कारण या आजच्या दिवसाचं, कारण कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये तुझी जी खेळी होती नक्कीच संघासाठी महत्त्वाची ठरलीच. तर तुझ्या मित्रांना, साथीदारांना तुझ्या खेळाबद्दल आणि त्यांना सांगायचं असं कुठलं 2 शब्द तुझ्याकडे असतील? असं काय नाही, सर्वजण चांगली खेळले आणि मेन म्हणजे अनिकेत त्यांनी बॉलिंग त्यांनी खूप चांगली टाकली. यस, ऑल द बेस्ट पुढच्या सामन्यांसाठी, पुढच्या पूर्ण करिअरसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मान्यवरांचं देखील खूप खूप धन्यवाद. यानंतर विकेंडना विनंती करतो की त्यांना काहीतरी बोलायचं आहे, त्यांना विनंती करतो, काय बोलाल? सर्वात प्रथम मी माझे दादा आहे महेश दादा जगताप यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो, कारण मगाशी माझ्या बोलण्याच्या नादात मी पहिल्यांदाच माईक घेतला आहे. मला काही ते बोलायला सुधारलं नाही, कारण पहिल्यांदा मी प्राधान्य देतो ते माझ्या दादांना, की माझ्या दादा माझ्या पाठीमागं असतील तर माझ्या पाठीमागे सर्वस्व आहे. कारण ती जी टीम बांधण्याची मला जी कला दिली ती माझ्या दादांनी दिली आहे. आणि मला दादा आत्ता ह्या स्टेपला जे कुणी आणून ठेवले असेल तर मला दादांनी माझ्या आणून ठेवलेलं आहे. नक्कीच प्रत्येकाच्या पाठीवरती एक अभिमानाचा, सन्मानाचा आणि कर्तृत्वाचा हात पाहिजे, तोच MJ दादांनी यांच्या पाठीवरती दिलाय. एकदा जोरदार टाळ्या MJ देखील आणि त्याचबरोबर विकेंडसाठी देखील खूप सारे धन्यवाद. यानंतर या स्पर्धेचा आझादी चषक 2026चा महाविजेता ठरलाय. आपल्या सर्वांना माहिती आहे की कालच्या दिवसामध्ये कारनामा केलाय आणि आजच्या दिवसामध्ये देखील त्यांच्या नावाचा जयघोष अर्थातच MJ वाटार ठरलाय आझादी चषकाचा महाविजेता. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्यात. MJ वाटार सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज 31,501 रुपये आणि त्याचबरोबर ही चमचमणारी ट्रॉफी देखील देऊन या ठिकाणी या सर्वांना गौरवण्यात यावं. आदरणीय महेशजी जगताप सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती आहे मुख्य व्यासपीठाच्या वरती यायचंय. MJ सर, नाही इथे ये की, बोलायचं आहे 2 शब्द. नाही यायला लागतंय. ट्रॉफी त्याच्याशिवाय देऊ नका हो. MJ सर इकडे ये की, जरासं मागे सर का. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्या त्या संघासाठी, कारण अतिशय मेहनतीनं आणि सन्मानानं आणि कष्टानं ही ट्रॉफी त्यांच्या नावावर पडती. MJ सर काय बोलाल या आझादी चषकाबद्दल? स्पर्धा ज्याने ऑर्गनाईज केली आणि ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी पाठबळ दिलं ती लोक खूप मोठे आहेत. त्यांच्यामुळे या स्पर्धा होतात. स्पर्धा करणं एवढं सोपं नाही आहे. बक्षीस देणाऱ्यापासून, आयोजकापासून, लॉट्स तयार करण्यापासून हे 2 दिवसाचा 3 दिवसाचा फॉर्मॅट पूर्ण करण्यासाठी जे कष्ट घेतात त्यांच्यामुळे ह्या स्पर्धा सक्सेस होतात. आणि आमच्या आता तनिष्कनं एक उदाहरण सांगितलं की मी प्रॅक्टिस करतोय म्हणून चांगला खेळ होतोय, पण त्याच्या बाबतीत एक सांगायचं झालं तर आपण लोकल आणि ओपन टुर्नामेंट खेळणारी आज साधारण 8 दिवस झाला मुलगा तो नॉनस्टॉप पुणे, मुंबई, वाठार आणि कोल्हापूर खेळतोय. 8 दिवस झालं घरापासून लांब आहे तो आणि 8 दिवसाच्या ह्या प्रवासात घरी पण गेलेला नाही तो. ह्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं तर तयार होतंय. आणि भागातलं आम्हाला द्यायचं भविष्यात असा विचार आहे की ओपनचे अशा 1, 2, 3 कोल्हापूर जिल्ह्यातनं टीम व्हाव्या. विशाल कल्याणकर सारखं आहेत, तुमच्या गावातले टेलर आहेत आणि बरीच असे रवी सर आहेत, अशी नावी बरीच आहेत, म्हणजे घेण्यासारखी बरीच जणांची ओळख पण नाही. आमचा किरण खतकर आहेत. एक कोल्हापूर जिल्ह्यातले 1, 2 ते 4 टीम अशा ओपनच्या तयार व्हाव्या की त्यांनी बाहेर जाऊन खेळावं. आणि एवढ्यासाठीच आम्ही प्रयत्न करायला लागलोय आणि ते दैवयोगानं सक्सेस व्हावं एवढीच इच्छा व्यक्त करतो. सगळ्यांचा आभार मानतो मी. आभार आहे. थँक्यू सो मच. स्वप्नीलजी काय बोलाल या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल?
सगळ्यात पहिल्यांदा आयोजकांचा आभार मानतो की मला या व्यासपीठावरती संधी दिली. खरंच क्रिकेट पण मला पण खूप आवडते आणि तुम्हा सगळ्यांना खेळत्याला बघून मला परत एकदा खेळावंसं वाटते. पण काही कारणास्तव मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये असल्यामुळं खेळू शकलो नाही. पण आजचे जे 2 सामने मी बघितलेत खरोखरच एकदम फॅन्टॅस्टिक लेवलचे सामने आज झालेत. म्हणजे लबरी बॉलला पण एवढ्या चांगल्या स्पर्धा होऊ शकतात हे खरंच आत्ताच मला जाणवलं. आणि दोन्ही टीमांनी एकदम चांगल्या रीतीने बॅटिंग बॉलिंग जे काय आहे त्यांचं कॉर्डिनेशन आहे आणि त्यांचं जे काही कॉर्डिनेशन असेल त्यांच्या टीमसोबत अतिशय चांगल्या प्रकारे झालं. आणि विजयी संघांचं मी आभार मानतो यावेळेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या पाठीमागं ज्यांचा हात आहे ते म्हणजे आयोजक. आणि आत्ताच सांगितलं तसं आयोजन करणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नसते. आणि इथून पुढं माझी एक प्रत्येक खेळाडूला नम्र विनंती आहे की जे काही वाद असतील ते वाद आपण ॲज अ प्लेअर म्हणून ज्या त्या ठिकाणी ज्या त्या ग्राउंडवरती आपण ॲक्सेप्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या हातात बॅट असते, समोरच्या प्लेअरच्या हातात बॉल असतो. वाद न घालता आपण आपल्या बॅटनं उत्तर देऊन टीम किंवा आपला संघ सहज विजयी करू शकतो. त्यामुळं अशा गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा पुढच्या पण टीमा आपल्या बॅटिंगमध्ये आहेत हे लक्षात घेऊन आपण कॉर्डिनेशन करायला पाहिजे. आणि आयोजकांनी अतिशय चांगल्या रीतीने स्पर्धा पार पाडल्या त्याबद्दल सर्वांचा आभार. आणि कधीही आमचं हात थोडंफार हे लागलं तर नक्की सांगा आम्हाला, आम्ही तुमच्या कायम सदैव पाठीशी आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच चोपडे सर, आपल्या अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं.